तर हाय हॅलो नमस्कार. तर चला संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आपला रोजचा स्वयंपाक हा आपला असतोच. तर बघा मी कशाप्रकारे कुकर लावते आणि कशी मी माझ्या गॅसची बचत करते, आज तेच मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि तांदळाला लागेल एवढं पाणी ॲड करून त्याला आपल्याला 20 ते 25 मिनटं सोकिंगसाठी ठेवायचं आहे. त्याच्यापेक्षा कमी जरी ठेवलं तरी चालेल, पण सोक हे नक्की करा. त्याच्यामुळे उष्णता डाळीची आणि तांदळाची कमी होते सोक केल्यामुळे. तर नक्की सोक करा, त्यानंतरच कुकर लावून घ्या. तर इथे बघा मी तांब्या घेतलेला आहे आणि तांब्या हा प्रत्येकाच्या घरात असतो. हा तांब्या थोडासा मोठ्या साईजचा आहे, तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही घेऊ शकता. तर इथे डाळ टाकून तिला देखील स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आणि स्वच्छ धुतल्यानंतर तिला सोक नक्की करायचं आहे. तर इथे लागेल तेवढं पाणी घ्या आणि त्याला व्यवस्थित सोक करा. तर बघा इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत. डाळीमध्ये आपल्याला टोमॅटोच्या व्यतिरिक्त काही देखील ॲड करायचं नाही. त्याच्यामुळे काय होईल तर भाताचा रंग हा वेगळा होईल आणि तो बघायला देखील चांगला वाटत नाही आणि आपल्यालाही चांगला वाटत नाही. तर इथे तांदळामध्ये मीठ ॲड करायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे बघा तांदूळ थोडं असं तळाशी साईडला करायचं आहे आणि हा तांब्या आपल्याला तिथे फिक्स करायचा आहे. त्यामुळे तांब्या हलणार नाही. तर तांब्यावर बसेल अशी वाटी किंवा झाकण आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही बॉईल करायचं असेल ते देखील तुम्ही अंडी असेल, बटाटो असतील, काही बॉईल करायचं असेल ते तुम्ही इथे करून घेऊ शकतात. म्हणजे एकाच कुकरमध्ये आपलं 2-3 ही गोष्टी व्यवस्थित शिजल्या जातात आणि एक्स्ट्राची गॅस आपल्याला लागत नाही. तर इथे थोडंसं तेल ॲड करायचं आपल्याला तांदळामध्ये आणि डाळीमध्ये. तेल नक्की ॲड करा, त्याच्यामुळे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित शिजला जातो. तर इथे आपल्याला कुकरला गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि एक विसल होईपर्यंत गॅस आपला हा मोठाच ठेवायचा आहे. तिथे मग एक विसल झाल्यानंतर गॅस आपल्याला पूर्णतः स्लो करायचा आहे. 5 ते 6 मिनटं आपल्याला गॅस स्लो मंद गॅसवर ठेवायचा आहे. इथे बघा रिझल्ट देखील मी तुम्हाला शो करत आहे की कसं आपलं कुकर एकदम रेडी झालेलं आहे. बटाटे इथे बॉईल झालेले होते, मला भाजी करायची होती म्हणून ते मी अगोदरच काढून घेतले होते. तर बघा किती छान आपला वरण आणि भात एकाच कुकरमध्ये तिन्ही गोष्टी आपल्या रेडी झालेल्या आहेत. तर थोडंसं कुकर गरम असतानाच हा तांब्या आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे एक्स्ट्राचा भात आपला तांब्याला लागत नाही. तुम्हाला इथे दाखवते मी की भात आपला किती छान प्रकारे झालेला आहे. किती मऊ आणि खूप सुटसुटीत आपला भात झालेला आहे, चिकट झालेला नाही. तर नक्की एक वेळेस ही ट्रिक ट्राय करून बघा, तुमची देखील बचतच होईल. तर बघा डाळ पण आपली किती छान शिजलेली आहे. तर इथे तुम्ही मीठ आणि हळद ॲड करून घ्या आणि रवीने हटण्याची अजिबात गरज नाही. खूप छान झालेली आहे. चला तर